आज दिनांक 27 जुलै 2026 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकाळी ठीक 11 वाजता कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली व वीर पत्नी वीर मातांचा शाल शिरपळ देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य, त्याग व राष्ट्रनिर्ता प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले। तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी विजय दिनाचे महत्त्व अधोरेखित केले। यावेळी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, हिंगोली जिल्हा माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा सैनिक कल्याण संघटक कॅप्टन तुकाराम मुकाळे, कडूजी टापरे, सुभेदार मेजर पुंडगे, बाबूराव गाडे, पंडित हाके, बाबूराव जांबुदकर, रामेश्वर मांडगे, के.एम. जाधव, भगवान चव्हाण, संगपाल खराटे, सीताराम फुपाटे यांच्यासह माजी सैनिक, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती। अरुण दिपके, TV7 हिंगोली। आपल्याला एका गोष्टीची जाणीव होणं आवश्यक आहे की आपण ज्यांच्या परिश्रमातून, कारण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे, आपण सुद्धा नेहमी वेगवेगळ्या ज्या काही घटना घडतात आपल्या भारत देशाच्या सीमेवर, ज्या हालचाली वारंवार सुरू असतात, विशेषतः आपला जम्मू काश्मीर भाग असेल, त्याचबरोबर आपल्या ज्या काही लाईन ऑफ कंट्रोल ही एक महत्त्वाची सीमारेषा आहे, शत्रूचा सामना करत असताना जे काही अथक बलिदान आणि जे काही श्रम आणि जे प्रयत्नाची पराकाष्ठा करून विजय संपादन करणं ही काही म्हणजे सहजासहजी साध्य होणारी घटना नाही। तरी पण आपण विचार करा की 16,000 मीटर उंचीवर त्या ठिकाणी एखादं शत्रू सैन्य आहे आणि त्यांनी अगोदरच त्या भूमीचा ताबा घेतलेला आहे आणि त्या खालून आपण त्या भागामध्ये, खालच्या भागामध्ये असून त्यांचा प्रतिकार करत आपल्याला त्यांचा सामना करावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व त्या ठिकाणी शक्ती पणाला लावून त्या ठिकाणी विजय संपादन करणं ही सहज साध्य किंवा एक आपल्याला सहज वाटणारी घटना नाही आहे, त्याचा आपण निश्चितपणाने विचार केला पाहिजे। सैनिकांनी जे महान आपलं बलिदान दिलं, हे युद्ध 3 मई ते 26 जुलैपर्यंत हे 60 दिवस चाललं। या युद्धामध्ये आपल्या देशातील 527 सैनिक या ठिकाणी शहीद झाले आणि त्यांना, त्यांच्या धैर्याला, त्यांच्या शौर्याला हा मान मिळावा म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी हा कार्यक्रम घेण्यात येतो, ताकी पूर्ण जनतेला या सैनिकांनी जे काम केलं त्याची जाणीव राहिली पाहिजे आणि आपल्या देशाप्रती प्रेम राहिलं पाहिजे।